बरं, आजची पत्रकार परिषद ही दोन विषयासाठी मी खास करून आपल्याला बोलवलं आहे. एक म्हणजे आज सकाळी UBTचे नेते आदित्य ठाकरे यांनी जी माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केलेली आहे, रोजचीच टीका म्हणजे जी रोज रोज केली जाते की मिंदे आहेत. तर एक अजून त्यांना कळलेलं नाही की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पूर्ण चिंध्या झालेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या चिंध्या झाल्यात म्हणून आम्ही त्यांना असं म्हणायचं का त्यांचं आडनाव चिंदे बिंदे असं काही ठेवायचं का? हा प्रश्न आता आमच्यासमोर पडायला लागलेला आहे. पहिली गोष्ट, ज्यांनी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली, धनुष्यबाण काँग्रेसबरोबर नेऊन ठेवला, काँग्रेसला जे चांगलं वाटतं ती बोलायला सुरुवात केली, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेसच्या बरोबर सत्तेमध्ये हे सामील झाले, हे खऱ्या अर्थानं गद्दार आहेत. 2029ला मॅन्डेट काय होतं तर शिवसेना भाजप युती ही सत्तेमध्ये आलेली होती, परंतु काँग्रेसबरोबर जाऊन स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी काय काय झालं हे आपण 2019ला बघितलेलं आहे. ही खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की पक्ष आपला कुठं आहे, कुठपर्यंत वाढवणार आपण आहोत, याच्यावर खरं आत्मचिंतन आत्ममंथन त्यांनी करावं. दुसऱ्याच्या पक्षावर, जो पक्ष आज महाराष्ट्रामध्ये खासदारकीमध्ये 1 नंबरला आहे, राज्यामध्ये बाकीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये 2 नंबरला आहे, माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे केंद्रातल्या NDA सरकारमधले 3 नंबरचे नेते आहेत. असं असताना सारखं त्यांचा उपरोधिक त्यांच्यावर टीका करणं हे काही योग्य नाही. स्वतःचं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर पक्ष वाढवावा लागेल, स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर फिरावं लागेल. नुसतं सगळं ऑनलाईन करून काही पक्ष वाढत नाही आणि जमिनीवर उतरून कसा पक्ष वाढतो हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवून दिलं आहे. त्याच्यामुळे स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी आधी प्रयत्न व्हावेत. स्वतःवर अविश्वास असल्यामुळं लोक जे शिंदेसाहेबांचा पक्ष स्वीकारत आहेत, त्यांचं नेतृत्व स्वीकारत आहेत, त्याचं देखील आत्मचिंतन करावं आणि मग शिंदेसाहेबांवर टीका करावी, असं माझं शिवसैनिक म्हणून एक मत आहे, माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा सहकारी म्हणून मत आहे. आणि म्हणून ज्यांनी राहुलजी गांधींना साथ द्यायचा निर्णय घेतला, ज्यांनी राहुलजी गांधींबरोबर गळाभेट घेतल्या, अशाने शिवसेना काय हे आम्हाला अजिबात सांगायची आवश्यकता नाही. उलट काही वंदनीय बाळासाहेबांची यूट्यूबवरची भाषणं त्यांनी ऐकली पाहिजेत. बाळासाहेबांनी एका भाषणामध्ये असं सांगितलं होतं, एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं होतं की मला जर काँग्रेस बरोबर जायची वेळ आली किंवा माझी शिवसेना जर काँग्रेसमय झाली तर मी शिवसेना पक्षाचं दुकान बंद करीन, इतकं स्पष्ट भाषेमध्ये माननीय बाळासाहेबांनी सांगितलेलं असताना काँग्रेसबरोबर जाणं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी आहे. आणि ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली त्यांनी आम्हाला जास्त सल्ले देण्याची आवश्यकता नाही. टीका केल्यानंतर किंवा एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतामध्ये ते राहतात, तुम्ही त्यांना दाखवता, हीच कदाचित अपेक्षा असेल, बाकी काय असू शकतं. ऑपरेशन टायगरचा परिणाम आहे असं आम्ही समजायचं का? नाही, ऑपरेशन टायगर कशाला, मी तुम्हाला सांगितलं की पहिलं पक्ष आपला आपण कसं वाढवणार. आपण महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीमध्ये कधी जाणार, खेडला आता जिथं सकाळी 6 वाजता मी गेलो होतो तिथं पक्ष वाढवण्यासाठी त्या लोकांना भेटायला कधी येणार, असा कार्यक्रम पक्षाचा असला पाहिजे. उठसूट सकाळी उठायचं आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करायची हे अजिबात योग्य नाही. आणि त्याच्या पुढं जाऊन मी सांगतो की माननीय संजय राऊत ज्यावेळी आजारी होते त्यावेळी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांच्या बंधूंना फोन लावून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आणि शिंदेसाहेबांची वाक्य देखील आहेत, यूट्यूबवर देखील अशी आहेत की त्यांनी काळजी घ्यावी, राजकारण हे होत राहावं, त्यांनी ठणठणीत बरे व्हावं आणि घरी यावं, अशा पद्धतीच्या त्यांच्या शुभेच्छा होत्या. आणि कालची पत्रकार परिषद म्हणजे एखादी व्यक्ती आजारी असताना देखील त्याच्यावर टीका टिप्पणी करणं, मला असं वाटतं की राजकारण काय थराला चाललेलं आहे हे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली साहेब, तुम्हाला असं वाटत नाही? नाही, कोणाला द्यायचं जशास तसं उत्तर? जे टीका करतात सतत उठसूट सकाळ नाही, संध्याकाळ, राहिलंय काय तिकडे? जशास तसं उत्तर द्यायला राहिलंय काय? आमच्याकडे 6 खासदार ज्यावेळी आले त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की एकाला तरी तुडवणार, मतदारसंघात फिरायला देणार नाही. आमचा संजय पाटील जे आमचे खासदार आहेत ते मुंबईमध्ये एकटे सुप्रियाताईंच्या मुलीच्या लग्नाला जाऊन आले, सगळे हे नेते मंडळी असताना. ओमराजे निंबाळकर एकटे फिरत आहेत. त्याच्यामुळे हे फक्त आता हुलाहुल राहिलेली आहे, ह्यांच्यामध्ये काही राहिलेलं नाही. तेव्हा आम्ही कॉम्पिटिशन आमच्या तोडीच्या लोकांबरोबर करतो, जे आमच्या तोडीचे लोकच नाहीत त्यांच्यावर कॉम्पिटिशन करण्याचा काय प्रश्न येतो? सर, आता मातोश्रीवर आमदार खासदारांची बैठक आहे, अजून आपण त्याच्याकडे बघितलंय की काय, अजून आमदार फोडायचं आहे?
नाही, आमदार किंवा खासदार फोडावे लागत नाहीत. ह्यांच्या वागण्यामुळे, ह्यांचा संपर्क नसल्यामुळं, हे कोणाशीच संवाद साधत नसल्यामुळं लोक माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत. त्याच्यासाठी यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ना. साहेब, आपण एक मुद्दा आला, दुसरा 2 मुद्द्यावर आपण बोलणार आहोत. दुसरा मुद्दा आपला जिल्ह्याशी निगडीत होता. जवळजवळ 6 वाजल्यापासून मी खेडच्या टोकापासून आता रत्नागिरीपर्यंत स्वतः प्रत्यक्षात मुसळधार पावसानं झालेल्या नुकसानाची पाहणी केलेली आहे. दुर्दैवानं दहिवलीमध्ये, खेड तालुक्यात एक फार मोठी लँडस्लाईड त्या ठिकाणी झाल्यामुळं 3 लोकं त्याच्यामध्ये गाडली गेली होती. एका महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये NDRFला यश आलं. अजून 2 व्यक्ती ज्या आहेत त्या ढिगाऱ्याखालीच अजून आहेत. मी दुपारी असं म्हटलं होतं की आपण ईश्वराला प्रार्थना करूया की त्या देखील त्या महिलांसारखे बाहेर येतील, परंतु NDRFनं आत्ताच मला सांगितलं की ती शक्यता मावळलेली आहे, परंतु अजूनही त्यांच्या बॉड्या काही मिळालेल्या नाहीत. लँडस्लाईड ज्या ठिकाणी होऊ शकते पुढच्या 4-5 दिवसात किंवा पावसामध्ये, तिथल्या सगळ्या लोकांना शिफ्ट करण्याचे पालकमंत्री म्हणून मी आत्ताच्या बैठकीमध्ये निर्देश दिलेले आहेत. जर लोक ऐकत नसतील तर त्यांना विनंती करावी, नाहीतर आपल्याला काहीतरी प्रक्रिया करून त्यांना त्या दरड काय ते श्रवण काय तो दरड प्रवण क्षेत्रामधनं बाहेर काढावं लागेल. थोडं आपण देखील ही जनजागृती केली पाहिजे. आरोग्याच्या सुविधा, आता पावसानंतर जी काही रोगराई पसरेल त्याच्यासाठी आरोग्याच्या सुविधांचा देखील मी आता आढावा घेतला. 100% औषधं आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे ती पण काही चिंता करण्याचं काही कारण नाही. मी खेडच्या व्यापाऱ्यांना देखील भेटलो, चिपळूणच्या व्यापाऱ्यांना देखील भेटलो, चिपळूणमध्ये देखील आपत्कालीन बैठक घेतली, संगमेश्वरच्या सगळ्या व्यापाऱ्यांना मी भेटलो. पण एक समाधानाची बाब आहे की प्रत्येक व्यापाऱ्याने मला हेच सांगितलं की ज्या पद्धतीनं 2021ला पाणी हे खेडमध्ये शिरलेलं होतं, चिपळूणमध्ये शिरलेलं होतं, संगमेश्वरमध्ये शिरलेलं होतं, या 3 मोठ्या नद्यांचा गाळा काढल्यामुळं पाणी शिरायचं मार्केटमधलं जे ती उंची होती 4 मीटर, 5 मीटर, 3 मीटर, ती आता कमी झालेली आहे आणि पूर्णतः तिथली जी वस्ती आहे ही सुरक्षित झालेली आहे. पाणी आणि ते नुकसान किती दिसून आलं आपल्याला टेंटेटिव्ह अंदाज? ते आता कशेडी घाटामध्ये आपण म्हणतो की दरड कोसळलेली आहे. मी अजून एक तुम्हाला करेक्ट करतो की कशेडी घाटामध्ये कुठेही दरड कोसळलेली नाही. सगळ्यात आश्चर्याची बाब आहे म्हणजे हा खरं तर आपण आता विद्वानांकडनं सल्ला घेतला पाहिजे. खेड सोडल्यानंतर कशेडीच्या मध्ये जो सपाट भाग आहे, ज्या सेंटरपासून 150 मीटरवर डोंगर आहे, तो अख्खा डोंगर शिफ्ट होऊन खाली आलेला आहे. बघितलं ना तुम्ही? आणि नुसता शिफ्ट झाला नाही तर दुसऱ्या पलीकडची घरं देखील त्याच्या खाली गाडली गेलेली आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं माती का सरकते हा तज्ज्ञांचा देखील सल्ला घ्यावा लागेल. त्याच्यामुळे वित्तहानी जी झालेली आहे त्याची नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. जीवितहानी जी झालेली आहे तिथं 4 लाख रुपये जे आपण देतो ते तातडीनं देण्याची मी सूचना दिलेल्या आहेत. आणि ज्या ठिकाणी 2-3 घरामध्ये पाणी शिरलं होतं तिथं मदतच होऊ शकत नाही त्या लोकांना शिवसेनेमार्फत आम्ही मदत केलेली आहे. 5-6 दिवसच पाऊस पडतोय, अजून 3 महिने शिल्लक आहे. तर आपण पालकमंत्री आहेत, डिझास्टर मॅनेजमेंट आणि इथून रत्नागिरी जिल्हा प्रशासन ह्या बाबतीत काय दिसून आलं आपल्याला? सर सोडून विचारू, आता जे दहिवलीचा विषय झाला भूस्खलनाचा, तर लोकांना हलवलं नाही. तुम्ही आता आदेश म्हणाला, ह्याआधी काही प्रशासनानं काम 100% केले. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 100% केले. म्हणूनच तुमची मला आवश्यकता एवढ्यासाठीच आहे. त्या भागामध्ये अनेक वेळा प्रांताधिकाऱ्यांनी, तहसीलदारांनी सांगूनसुद्धा आम्ही तिथून हलणार नाही ही आडमुठी भूमिका काही लोकांनी घेतली. आता शेलारवाडीच्या बाजूला निकमवाडी आहे, त्या निकमवाडीतल्या 54 लोकांना आज तिथे मी गेल्यानंतर हलवलं आहे. पण काल देखील त्यांना ज्यावेळी सांगितलं की इथनं तुम्हाला बाजूला गेलं पाहिजे, त्यांनी आकांडतांडव केला पण तिथनं ते हटले नाहीत. त्याच्यामुळं जीविताची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे आणि प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. असे किती ठिकाणं आहेत साहेब प्रशासनाने आयडेंटिफाय केलेले की अजून जिल्ह्यामध्ये असे 27 ते 28 ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी काही ठिकाणून बाहेर आलेली आहेत लोक आणि काही ठिकाणं आलेली नाहीत. ती 7-8 ठिकाणं आहेत. ती आता मी पोलिसांना सांगितलं आणि प्रशासनाला सांगितलं की त्यांना कन्व्हिन्स करून बाहेर आणा. सर असं काय आहे की दरवेळेला आपण बघतो की एखाद्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असते, मरणाची भीती असते, तरी सुद्धा लोक तिथनं जात नाहीत. याची कारणं काय आहेत? त्याचा काही तपास झालाय का कधी? याची कारणं त्यांची संवेदनशीलता, त्यांची भावनाप्रधान वागण्याची पद्धत. त्यांचं म्हणणं असं आहे की मी घरातनं जर बाहेर पडले तर माझं आयुष्य त्या घरामध्ये गेलेलं आहे, माझ्या अनेक आठवणी त्या घरामध्ये आहेत, म्हणून मला बाहेरच पडायचं नाही. ही आता मानसिकता शेवटी आपण बदलली पाहिजे. जीव महत्त्वाचा आहे हे आम्ही त्यांना पटवून दिलं पाहिजे.
साहेब, असे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण म्हणतात लोकांना बाहेर वगैरे करायला लोक बाहेर पडत नाही. पण ह्याच्यावर कायमस्वरूपी काय आपण शासन प्रशासन उपाय करणार आहे की नाही? काही दरवर्षी असंच चालणार आहे सगळं? खरं तर नैसर्गिक आपत्तीचा जर आपण आवाका बघितला आपल्या कोकणातला, तर ही नैसर्गिक आपत्ती काय सांगून येत नाही. आता आपण मगाशी म्हटलं की लँडस्लाईड ज्या ठिकाणी होणार आहे त्या जागा आयडेंटिफाय केलेल्या आहेत. आपण म्हणतो की कशेडी घाटामध्ये दरड कोसळलेली आहे, पण ज्या ठिकाणी ही दरड कोसळली किंवा डोंगर शिफ्ट झाला, हे कोणी सांगू शकत नव्हतं की हा डोंगर रस्त्यावर येईल. त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्ती आहे ना. कुठची लँड आणि आपल्याकडे डोंगराळ भाग आहे, ज्या ठिकाणी आता शेलारवाडीमध्ये ते प्रवण क्षेत्र आहे हे माहिती असूनसुद्धा लोक बाहेर येत नाहीत. त्याच्यामुळे तुमची आमची जबाबदारी आहे की याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती तयार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातनं त्यांना सुरक्षित करणं गरजेचं आहे. आपण